नमस्कार. मी डिसेंबरला ट्रान्सप्लांट केलं. गेल्या 9 महिन्याची माझी जी ग्रोथ आहे केसांची ही खूप छान आहे आणि मी सॅटिस्फाय आहे की हेअर फ्री हेअर ग्रोमध्ये खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट होते असं मी आज खात्रीने तुम्हाला सांगू शकतो. कारण गेल्या 8 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला डॉक्टर चोटालिया यांनी दिलेला फॉलोअप आणि त्याच्यानंतर दिलेली औषधं वगैरे ही आत्तापर्यंत मी रेग्युलर घेतो आहे. मी खात्रीने सांगू शकतो की जे काही ट्रान्सप्लांट केलं त्याच्यामधला एकही केस माझा फॉल झालेला नाही आहे. बऱ्याच वेळास अनस्किल्ड लोकांकडून ट्रान्सप्लांट केलं जातं. तर माझं एक आवश्यक सांगणं राहील की तुम्ही आपल्याला खात्रीशीर इलाज म्हणजे हेअर फ्री हेअर ग्रो, ज्याचे डोनर एरिया चांगला असेल ती केसं वाया जाऊ नये आणि चांगल्या प्रकारे खात्रीशीर ट्रीटमेंट, तेही पेनलेस सर्जरी व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर हेअर फ्री हेअर ग्रोला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि त्यातल्या त्यात पिंपळे गुरवमधील डॉक्टर चोटालिया यांना जर केलं तर अत्यंत उत्तम. माझा पूर्ण 8 महिन्याची जी जर्नी आहे अत्यंत उत्तम आहे आणि इथून पुढेही मी त्यांच्याकडेच फॉलोअप करायला इच्छुक राहीन. आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की खूप छान आणि बेस्ट एक्सपिरियन्स. ॲक्च्युली मी सुरुवातीला बऱ्याच लोकांकडे जाऊन कन्सल्ट केलं. मी कमीत कमी 7 ते 8 दवाखान्यांमध्ये जाऊन ट्रान्सप्लांट करण्यासाठी मोठमोठ्या डॉक्टरांकडे कन्सल्ट केलं. पण त्यानंतर माझ्या जवळच असलेलं हेअर फ्री हेअर ग्रोचं पत्ता मला मिळाला आणि मी सगळ्यात आधी इथे ज्यांनी ट्रान्सप्लांट केलं त्यांच्या सर्जरीज बघितल्या आणि त्यांचे रिझल्ट्स बघितले आणि मग याच्यावर विश्वास ठेवला. आणि जेव्हा मी डॉक्टरांना भेटलो, डॉक्टर चोटालिया यांना, त्याच्यानंतर तर माझा पूर्ण विश्वास बसला की कारण त्यांच्या बोलण्यामध्ये मला एकदम रिॲलिटी वाटली. त्यांचे जे रिझल्ट्स होते लोकांचे त्याच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाटला आणि मग मी ठरवलं की आता करायचं तर इथेच करायचं. आणि एकदा मी करायचा निर्णय घेतल्यानंतर मात्र 100% मी त्यांना सरेंडर झालो आणि त्यांना म्हटलं की येस, आता काही हो पण मला तुमच्याकडेच करायचं आहे. आणि अक्षरशः जेवढा कॉन्फिडेंटली विचार केला होता तेवढ्याच चांगल्या प्रकारे ते ट्रान्सप्लांट झालं देखील. म्हणजे कारण एक क्वालिफिकेशन असलेले डॉक्टर आहेत त्यामुळे आपल्याला एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. आपल्याला इनर कॉन्फिडन्स चांगला बिल्डअप होतो आणि आपल्याला एक सिक्युअर वाटतं की आपण चांगल्या माणसाकडे ट्रीटमेंट घेत आहोत. त्यामुळे मी म्हणेल की दिस इज द फर्स्ट चॉईस फॉर यू. फिल्म लाईनमध्ये काम करतो आहे की बऱ्याच नाटकांमधून काही सिरियल आणि फिल्ममध्ये मी कामं केलेली आहेत. पण मध्यंतरी लॉकडाऊननंतर जरा माझे हेअरलाईन मागे गेल्यामुळे जरा बऱ्याच कामांना फरक पडला होता, इफेक्ट आला होता. आणि माझं स्क्रीनचं काम असल्यामुळे माझा लूक खूप महत्त्वाचा होता आणि त्यामुळं थोडा नर्वसनेस नक्कीच आलेला होता, कामामध्ये इफेक्ट झालेला होता. म्हणून मला खूप गरजेचं वाटलं ते. पण आज मी पुन्हा पहिल्यापेक्षाही चांगली मला आता कामं यायला लागलीत आणि माझा लूकही पहिल्यापेक्षा अजूनही चांगला इम्प्रूव्ह झालेला आहे. तर आय एम व्हेरी हॅपी. माझे मित्र मला विचारतात की कुठे केलं, काय केलं. खूप छान रिझल्ट्स आहेत आणि आता मी देखील त्यांना खात्रीशीर कारण माझा एक्सपिरियन्स असल्यामुळे मी त्यांना सांगू शकतो की हेअर फ्री हेअर ग्रोमध्ये तुम्ही बिनधास्त करा. कारण हा माझा एक्सपिरियन्स आहे. कोणाचं तरी ऐकून सांगणं याच्यापेक्षा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करायला मला आवडतं. कारण कलाकार म्हटल्यानंतर हा फेस खूप महत्त्वाचा आहे आणि फेसचा लूक जो आहे तो हेअरवर खूप डिपेंड करतो. डेफिनेटली कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि तुमच्या टोटलच पॉझिटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येते. हेअर फ्री म्हणजे ट्रान्सप्लांटसाठी नंबर 1 हॉस्पिटल आहे आणि त्यातल्या त्यात डॉक्टर चोटालिया यांची ट्रीटमेंट ही बेस्ट ट्रीटमेंट आहे. तर तुम्ही नक्की फॉलो करा. थँक्यू.